विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला yield of maize मिळणार आहे. yield of maize, average yield of entry maize shows the great variation depending upon the variety, soil, erosion and rainfall. मक्याचं उत्पादन हे कशावर अवलंबून आहे? माती कशी आहे, जात कुठले, हंगाम कुठला आणि पाऊस किती याच्यावर अवलंबून. रेनफील्ड लोकल असेल तर 6.5 ते 15 क्विंटल पर हेक्टर. रेनफील्ड लोकल असेल तर 6.5 ते 15 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेड लोकल असेल तर 17 ते 18 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेड लोकल असेल 17 ते 18 क्विंटल पर हेक्टर. हायब्रिड अँड कॉम्पोजिट मेज, संकरित आणि कॉम्पोजिट मेज असेल तर 50 ते 70 क्विंटल पर हेक्टर. ग्रीन पावडर हिरवा चारा असेल तर रेनफील्डसाठी 15 ते 20 क्विंटल पर हेक्टर. ग्रीन पावडर इरिगेटेड बागायत असेल तर 35 ते 70 टन पर हेक्टर. The proportion of grain to stock is between 1:3.5 to 1:4. The proportion of grain to stock 1:3.5 to 1:4. आता प्लांट प्रोटेक्शन, पिकाचं संरक्षण. तर इम्पॉर्टंट पेस्ट बघा, आर्मीवर, लष्कराळी, डेक्कन इंग्लिश ग्राहक, नागपुरा, स्टेनवर, फ्रूट फ्लाय, शूट फ्लाय, गोड माशी, मीठ फ्लाय, गांधी माशी आणि बघा. आर्मीवर, nature of damage, the larvae of armyworm feed on the leaf during night hours and remain hidden in the leaf cover during day. दिवसा ही आळी काय करते, लपून राहते, संध्याकाळी पाण्यात सोडून टाकते. In severe attack, only leaf veins are left on the plant. जास्त जर अटॅक असेल तर फक्त पानावर शेरा राहतात. यासाठी कंट्रोल मेजर काय? डस्टिंग ऑफ 1.3% लिनेट पावडर ॲट द रेट ऑफ 30 kg पर हेक्टर. 1.3% लिनेट पावडर पर हेक्टरला जोडायचं. रिमूव्ह द अफेक्टेड शूट अँड बर्न. रोगग्रस्त थोडं काढून त्याचा नाश करा. अप्लाय 4% ग्रॅन्युअल or 4% इंडोसल्फान ग्रॅन्युअल ॲट द रेट ऑफ 10 kg पर इनसाइड द लिक्विड. 4% ग्रॅन्युअल कार्बनिक ग्रॅन्युअल व 4% इंडोसल्फान ग्रॅन्युअल 10 किलोग्राम पर हेक्टरला लीफ फ्लोरमध्ये टाकायचं. पुढचं आहे ग्रासहॉपर. ग्रासहॉपर म्हणजे नागतोडा. नेचर ऑफ डॅमेज, निम्फ अँड अडल्ट फीड ऑन द लीफ. निम्फ आणि अडल्ट पानं खातात. इन सेव्हिअर अटॅक ओनली वेन्स आर लेफ्ट ऑन द प्लांट. जास्त जर अटॅक असेल तर फक्त शिडाला पूर्ण पान खाऊन टाकतात. त्यासाठी कंट्रोल मेजर डस्टिंग ऑफ 1.3% लिनेट पावडर ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. 38.3 लिनेट पावडर पर हेक्टरला झुरळायचं. स्प्रेइंग ऑफ एंडोसल्फान ॲट द रेट ऑफ 1075 800 लिटर ऑफ वॉटर पर हेक्टर. 1075 ml 800 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचं. स्टेमवर खोडकिडा बघा. नेचर ऑफ डॅमेज, द लार्वी फ्रॉम द टॉप ऑफ लीव्स एंड फीड ऑफ द स्टेम. लार्वी काय करते, पानं खोड काढते आणि त्यातल्या खोड खाऊन टाकते. इट फायनली रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डेजर्ट. झाड पूर्ण वळून जायला. त्यासाठी कंट्रोल मेजर काय, बंदोबस्त कसा करायचा? रिमूव्ह अँड बर्न अफेक्टेड शूट. रोगग्रस्त झाड तोड काढून त्याचा जळून टाकायचं. अप्लाय 4% एंडोसल्फान ग्रॅन्युअल 4% एंडोसल्फान ग्रॅन्युअल टाकायचं. इफ नेसेसरी रिपीट द ॲप्लिकेशन 10 days आफ्टर. शूट फ्लाय, गोड माशी बघा. नेचर ऑफ डॅमेज, अटॅक इज सीन अप टू 30 days ऑफ सोन. त्यानंतर 3 दिवसानंतर अटॅक दिसायला लागतो. मॅगेट कट द ग्रोईंग पॉईंट अँड फॉर्म डेट आहे. मॅगेट काय करतं, ग्रोईंग पॉईंट म्हणजे जिथून उगवले तिथून कापून टाकतं. त्यासाठी कंट्रोल मेजर अप्लाय 10% सिमेंट ॲट द रेट ऑफ 50 kg पर हेक्टर. आता इम्पॉर्टंट डिसीज आहेत बघा. महत्त्वाचे रोग, डावणी मिल्ड्यू म्हणजे दावण्या रोग. सिम्पटम्स काय, कॉटनी ग्रोथ ऑफ फंगस इज फाउंड ऑन द अंडरसाइड ऑफ द लीफ. पानाच्या खालच्या बाजूने कापसासारखी वाढ दिसून येते. अपोजिट टू फंगस ग्रोथ डल येलो कलर ऑइली स्पॉट्स आर ऑब्झर्व्ड. पानाच्या वरून कसे दिसतात, तिखट तेलकट अशा पिवळसर डाग दिसतात. यासाठी कंट्रोल मेजर स्प्रे द 1% बोडोफिल्चर ॲट 15 days इंटरवल. 1% बोडोफिल्चर 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करायची. किंवा रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट. रोगग्रस्त झाडं काढून नाश करा.
Grow the disease resistant variety like Ganga hybrid 101 किंवा गंगा hybrid 101 ही variety ही लागवड करा. लीफ ब्लाइट बघा, पानावर येणारा करपा. सिम्पटम्स काय? द डिसीज appears rarely. हा तुरळक प्रमाणात हा आढळणारा रोग आहे. लीफ टर्न ब्राऊन अँड ड्राय, पानं तपकिरी होतात आणि वाळायला लागतात. त्यासाठी कंट्रोल मेजर आहे स्प्रेइंग ऑफ डायथिन Z78, डायथिनियम 45 at the rate of 100 grams per 150 liters of water. पुढचा क्रॉप ऑफ फिंगर मिलेट, त्याला नाचणी किंवा रागी असे म्हणायचं. फॅमिली ग्रॅमिनी, बॉटनिकल नेम इल्युसाइन फॉर्केना, ओरिजिन इंडिया. इकॉनॉमिक इल्डिस बघा. द ग्रेन इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग ब्रेड ऑर रोटी. पिठापासून काय केलं जातं? रागीच्या ब्रेड किंवा भाकरी तयार केली जाते. आंबील इज मेड फ्रॉम रागी फ्लॉवर. पिठापासून आंबील तयार केली जाते. इट इज अ रिच इन प्रोटीन अँड कॅल्शियम. याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतात. इट इज अ मोर न्यूट्रिशियस दॅन व्हीट, हेन्स व्हेरी सुटेबल फॉर डुईंग हार्ड वर्क. गव्हापेक्षा जास्त पौष्टिक असल्यामुळं जे कष्टाची कामं करतात त्यांच्यासाठी योग्य आहे. द स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ फॉडर बट द क्वालिटी इज स्मॉल. स्ट्रॉचा उपयोग कशासाठी? चारा म्हणून केला जातो, पण क्वालिटी त्याची कमी दर्जाची असते. आता क्लायमेट रागी इज ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप बट कॅन बी ग्रोन वेल इन टेरेन क्लायमेटिक कंडिशन. रागी ही उष्ण आणि समशीतोष्ण कटाला येणार आहे, पण वेगळ्या हवामानाला सुद्धा येऊ शकतो. इट रिक्वायर्स वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट फॉर प्रोग्रोथ. गरम आणि ओलसर हवामान या पिकाकरता योग्य आहे. इट इज ग्रोन एज अ रेनफी क्रॉप इन एरिया 700 to 1000 मिलीमीटर rainfall. जिथं 500 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो तर हे पीक योग्य आहे. इट कॅन विथस्टँड ड्रॉप कंडिशन. दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देणार आहे. सॉईल बघा, माती कशी लागते? रागी ग्रोन ऑन लाईट रेड लोम और सँडी लोम सॉईल. रागी हलक्या लाल मातीत येणारा पीक आहे. इट कॅन बी ऑल्सो ग्रोन ऑन अल्कलीन सॉईल. अल्कलीन सॉईलमध्ये सुद्धा येऊ शकते. ही महाराष्ट्र इज ग्रोन इन ग्रीन स्लोप्स ऑफ पर्पस लँड. महाराष्ट्रामध्ये चढ उताराच्या जमिनीला हे पीक घेतलं जातं. व्हरायटीज बघा, E11, E31, E15, अन्नपूर्णा, हंसा, आजारी आणि गोदावरी PR202. आता कल्चरलमध्ये असं बघा. प्रिपरेशन ऑफ लँड, जमिनीची तयारी कशी करायची? द लँड इज फ्लोड इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप आफ्टर द फर्स्ट शॉवर ऑफ रेन. पहिलं पीक काढल्यानंतर आणि पीक पाऊस पडल्यानंतर जमीन नांगरून गेली. 2 to 3 हॅरमनुसार रिवॉन फाईन ट्रीटमेंट 2 ते 3 वेळा उकळवणी करायची आणि चांगली वापा तयार करून घ्यायचा. सोईंग टाईम पेरणीची वेळ बघा, मे टू ऑगस्टमध्ये रागीची पेरणी तुम्ही करू शकता. तर सोईंग मेथड, पेरणीच्या पद्धती, ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग, ट्रान्सप्लांटिंग. ब्रॉडकास्टिंगमध्ये काय केलं जातं? द सीड इज ब्रॉडकास्टेड बाय हँड अँड मिक्स्ड विथ सॉईल बाय देशी वुडन फ्लो. हाताने बियाणे फेकायचे आणि वरून काय करायचे? गोळामध्ये पेरलेले बियाणे टाकले जातात. ड्रिलिंगमध्ये बघा, ड्रिलिंग कितीने पेरणे. सीड इज ड्रिल्ड टू द सेटरिंग अँड कव्हर्ड विथ सॉईल बाय टर्निंग बुशी ब्रँचेस ऑर इन्व्हर्टेड. कितीने पेरलं तर वरून खांदी किंवा कोळू फिरवलं. ट्रान्सप्लांटिंग मेथड. ट्रान्सप्लांटिंगमध्ये सीडलिंग आर रेज्ड इन द नर्सरी. रोपवाटिकेत रोप वाढवलं जातं. and the seedling are about 5 weeks old and 10 to 12 centimeter tall. They are ready for it. त्यावेळेस रोप 5 आठवड्याचं होतं आणि 10 ते 12 किलोमीटर होतं. त्यावेळेस मेन पिरियडमध्ये सीडलिंग रोप ट्रान्सप्लांट केलं जातं. 2 to 3 seedlings are planted in bunch at each spot of the sloping side of the field. एका बाजूला 2-3 रोपं लावली जातात. तर सीड रेट बघा, ब्रॉडकास्टिंगमध्ये सीड रेट किती लागतं? 10 ते 12 किलोग्रॅम पर हेक्टर. 10 ते 12. ड्रिलिंगमध्ये 8 ते 10 किलोग्रॅम पर हेक्टर. ट्रान्सप्लांटिंगमध्ये 2 to 3 किलोग्रॅम पर हेक्टर. तर स्पेसिंग बघा, ड्रिलिंगमध्ये 12 to 25 into 5 to 7.5 सेंटीमीटर. ट्रान्सप्लांटिंगमध्ये 37.5 ते 50 into 15 into 12.5. इंटरकल्टिवेशन आंतरमशागत कशी केली जाते बघा. आंतरमशागत रागी पिका. आंतरमशागत 1 hand link is sufficient for control of the field. एक खुरपणी त्या पिकाला योग्य आहे. मॅन्युअलिंग म्हणजे कसं द्यायचं? 8 to 10 tons of FOM per hectare is used by preparing land. जमीन तयार करण्याच्या वेळेस 8 ते 10 टन शेणखत टाकायचं.
50 किलोग्रॅम नायट्रोजन, 25 किलोग्रॅम प्रोटोफाईट पर हेक्टर इज गिवन ॲट द टाइम ऑफ सोइंग फॉर ट्रान्सप्लांट. 50 किलो नायट्रोजन, 25 किलो प्रोटोफाईट जमीन तयार करण्याच्या वेळेस. इरिगेशन बघा, इरिगेशन म्हणजे पाणी कसं द्यायचं. जनरली रागी क्रॉप होणार नाही, जनरली रागी पिकाला पाणी दिलं जात नाही. इरिगेशन आर गिवन 10 days interval when the crop and the grown as the irrigated crop. पाणी 7 ते 10 दिवसाच्या अंतराने दिलं जातं. हार्वेस्टिंग बघा, काढणी कशी करायची रागी पिकाची. रागी मॅच्युअर विथ 120 to 130 days. 4 ते 4.5 महिन्यात आहे, 120 ते 135 दिवसात. इन रेनफीड कंडिशन द होल क्रॉप मॅच्युअर ॲट द सेम टाईम. रेनफीड कंडिशनमध्ये पूर्ण पीक काय होतं, एका वेळेला मॅच्युअर होतं. आणि हार्वेस्टिंग इज बाय कटिंग द प्लांट फ्रूट टू द ग्राउंड अँड कॅरी टू थोडा पण कापून दिलं जातं आणि फ्राय झालं. द हेड्स आर निप्ड अँड ड्राईड इन 3 to 4 days ऑन फिशिंग यार्ड. कंस कापली नसताना 3 ते 4 दिवस त्यात वाढवली जातात. इन इरिगेटेड कंडिशन द होल क्रॉप डज नॉट मॅच्युअर एट द सेम टाईम. तुम्ही बागायती रागी असेल तर सर्व कंस एका वेळेस होत नाही. इन दिस केस त्याच्यामध्ये काय जातं, ओनली मॅच्युअर हेड्स आर निप्ड टाईम टू टाईम अँड ब्रॉट टू थ्रेशिंग मॅच्युअर. पक्व झालेली कंस कापायची आणि बाकीच्या टप्प्याटप्प्याने कापायची. द ड्राईड हेड्स आर थ्रेश्ड बाय ट्रान्सलेटिंग अंडर द फीट ऑफ गुलाब. कंस पहिल्याच्या पायात खाली जोडून त्याची दाणे सेपरेट करायची मग भिडून द्यायची. म्हणजे दाणे खाली पडतात आणि वाऱ्याने यूज करतात. द स्टॉक्स आर कट अँड ड्राईड इन द फील्ड. रसकटं तशी जमिनीत जाळायची खत होतं. बघा यील्ड बघा, रेनफीड असेल तर 6 to 12 क्विंटल ग्रेन अँड 8 to 18 क्विंटल क्रॉप पर एकर. रेनफीड म्हणजे पावसाच्या पाण्यावर जर राहिली घेतली असेल तर 6 ते 12 क्विंटल धान्याचे उत्पादन आणि 12 ते 18 क्विंटल. इरिगेटेड क्रॉप असेल तर 25 ते 37 क्विंटल ग्रेन आणि 37 ते 60 क्विंटल क्रॉप पर एकर. इम्पॉर्टंट पॅच, नो सिरियस पेस्ट इज फाउंड ऑन ड्रॉइंग. कुठलीही नुकसानकारक किडी ह्या पिकावर आढळत नाही. इम्पॉर्टंट इज ब्लास्ट आणि स्मट. आता पुढचं जे क्रॉप आहे ते प्रोसोमिलेट. यू नो प्रोसोमिलेट. पुढचं जे क्रॉप आहे तो प्रोसोमिलेट. त्याला लोकल नेम, गावरान नाव काय मराठीत वरी, फॅमिली ग्रॅमिनी, बॉटनिकल नेम पॅनिकम मिलॅकम. वरी जनरल एशिया किंवा इजिप्त किंवा अर्बिया. इकॉनॉमी डिझेस द डिझर्सकडे ग्रेन तुकड्या निघत लाईक राईस. दाणे शिजून भातासाठी खाल्ले जातात. दाणे शिजून भातासाठी खाल्ले जातात. ग्रेन इज क्रश्ड इनटू फ्लावर अँड इटेन इन द फॉर्म ऑफ ब्रेड और रोटी और पुडिंग. त्याच्यापासून काय केलं जातं, दाण्याचं रूपांतर पटात केलं जातं. त्याच्यापासून भाकरी किंवा पुडिंग म्हणजे पातळ एक पदार्थ टाकला जातो मसाले टाकून किंवा काहीतरी पुडिंग तयार केलं जातं. द ग्रेन इज रिच इन प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. दाण्यामध्ये पुष्कळ प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात. द स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ फॉडर. खोडाचा उपयोग जनावरांना खाद्य म्हणून केला जातो. इकॉलॉजी क्लायमेट. वरी इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. वरी हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात येणारे पीक आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट. गरम आणि ओलसर हवामान याच्या वाढीकरता लागतं वरी पिकाच्या. इट इज अ ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप. दुष्काळ सदृश्य परिस्थितीला तोंड देणार आहे. पीक ग्रोईंग अँड शॉर्ट ड्युरेटेड क्रॉप. पीक ग्रोईंग अँड शॉर्ट ड्युरेटेड क्रॉप. सॉईल बघा, वरी क्रॉप इज ग्रोन अँड लाईट सॉईल ऑफ हिली सॉईल. हलक्या जमिनीत येणाऱ्या जमिनी ठीक आहे, तर डोंगर उतारावर. इन महाराष्ट्र इट इज ग्रोन अँड हिली एरियाज ऑफ द वेस्टर्न घाट. ही महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटामध्ये डोंगर उताराच्या जमिनी दिसतात. व्हरायटीज बघा, O1, O2, O4, K1, वारोवा, PV14 अँड PV13. आता प्रिपरेशन ऑफ लँड. जमिनीची तयारी कशी करायची वरी पिकासाठी. द लँड इज प्लोड 2 to 3 times immediately after the harvest of the previous crop after the first shower of rain. पहिलं पीक काढल्यानंतर 2 ते 3 वेळा नांगरून घ्यायचं. 2 to 3 are given. 2 ते 3 वेळा फुलवणी करायची. सोईंग टाईम पेरणीची वेळ जुलैमध्ये पेरणी करायची. सोईंग मेथड पेरणीच्या पद्धती. ब्रॉडकास्टिंग बघा, सीड इज ब्रॉडकास्टेड बाय हँड अँड मिक्स विथ सॉईल ॲडिशन टू द. हाताने बियाणे फेकलं वरून पुढं फेकला जातो म्हणजे बियाणे घातले जातात. ड्रिलिंग बघा, सीड इज ड्रिल्ड टू सेटल अँड कवर्ड विथ सॉईल बाय रनिंग बुशी ऑर ब्रँचेस ऑर इन्व्हर्टेड. टिपणीनं पेरलं जातं आणि वरून खांदी पेरलं जातं किंवा उलटा पळत पेरलं जातं म्हणजे पेरलेले बियाणे झाकले जातात. तर ट्रान्सप्लांटिंगमध्ये बघा, सेटलिंग नर्सरी रोपं वाढवली जातात.
when seedlings are about 4 weeks old and 10 to 12 centimeter tall. रोपं ज्यावेळेस 10 ते 12 सेंटीमीटर झाली जातात त्यावेळेस मेन केळीमध्ये ट्रान्सफर करतात. 2 to 3 seedlings are planted in bunch at each spot on sloping side of the field. सरी वरंब्याच्या बाजूला 2 ते 3 रोपं ठराविक अंतरावर लावली जातात. सीड रेट बघा बीज दर ब्रॉडकास्टिंगमध्ये 10 ते 12 किलोग्रॅम पर हेक्टर, ब्रिडिंगमध्ये 8 ते 10 किलोग्रॅम पर हेक्टर, ट्रान्सप्लांटिंगमध्ये 3 ते 3.5 किलोग्रॅम पर हेक्टर. स्पेशिंग बघा ब्रिडिंगमध्ये 22.5 ते 7, ट्रान्सप्लांटिंगमध्ये 50 ते 22.5. इंटरकल्टिवेशन बघा आंतरमेटाल 1 ते 2 विडिंग 1 to 2 विडिंग और पुलिंग असं 1 ते 2 खुरपणी किंवा एकदा होईल पुरेसा आहे. मॅन्युरिंग बघा फक्त कशी द्यायची. रेनफीड वरी इज नॉट मॅन्युअर, पावसाच्या पाण्यात घेतल्या जाणाऱ्या वरी विकल्प इरिगेटेड वरी बागायती वरी असेल तर 5 ते 8 टन उपाय कंपोस्ट इज ॲडेड इन द सॉइल पर हेक्टर ॲट द टाइम ऑफ प्रिपरेटरी ॲक्टिव्हिटीज. म्हणजे नांगरणी कुळवणी करताना 5 ते 8 टन शेणखत टाकायचं. 25 kg नायट्रोजन 20 kg पेट्रोफाईल पर हेक्टर इज अप्लाइड ॲट द टाइम. 25 ते 20 किलोग्रॅम पेट्रोफाईल आणि नायट्रोजन टाकायचं. इरिगेशन बघा इरिगेशन जनरली नॉट इरिगेटेड बट इट इज जनरली पाणी दिलं जात नाही, पावसाच्या पाण्यावर केलं जातं. बट इफ टेकन एज इरिगेटेड क्रॉप इन समर सीझन टू इरिगेशन आर गिवन ॲट 15 to 10. उन्हाळ्यात जर वरी पेरली असेल तर 3 ते 4 वेळा पाणी देऊन 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आवश्यक. हार्वेस्टिंग बघा हार्वेस्टिंग वरी क्रॉप बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग इन 3 months आफ्टर सेलिंग. वरी क्रॉप पेरणीनंतर 3 महिन्यात काढण्यात येते. हार्वेस्टिंग मस्ट बी डन ॲट राईट स्टेज ऑफ मॅटेरियल टू अवॉइड द शेडिंग शॅटरिंग. करेक्ट टायमाला काढणी करायची म्हणजे दाणे खाली पडत नाही. द प्लांट्स आर कंट्रोल टू द ग्राउंड अँड टाईम बुडातून कापायची त्या काही ठिकाणी खळ्यात आणायचे. द बंडल्स आर ब्रॉट टू थ्रेशिंग. थ्रेशिंग इज डन इमिडिएटली आफ्टर द ट्रॅम्पलिंग द प्लांट्स अंडर द फीट ऑफ बैलाच्या पायाखाली फिरून दाणे पीक करायचे. बेटिंग द प्लांट अगेन हार्ड सरफेस किंवा एखादी फळी मांडायची खाली त्याच्यावर कण साफ करायचे. द ग्रेन इज क्लीन्ड बाय विनिंग धुळून दाणे सेपरेट करायचे. यील्ड बघा उत्पादन रेनफीड वरी क्रॉप. रेनफीड वरी क्रॉप म्हणजे पावसाच्या पाण्यात जाणारं वरी क्रॉपसाठी उत्पादन म्हणजे 4 ते 6 क्विंटल ग्रेन आणि 4 ते 6 क्विंटल स्ट्रॉ. इरिगेटेड वरी क्रॉप असेल तर 10 ते 15 क्विंटल ग्रेन आणि 10 ते 15 क्विंटल स्ट्रॉप असेल. पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट नोज डिजीज पेस्ट कुठल्याही किडीचा त्याच्यावर प्रादुर्भाव होत नाही. डिसीज हा स्मट हा रोग येऊ शकतो. ओके टुडे इज